पावसाळ्यात सतत इयरफोन्स वापरतायत, कानात होईल इन्फेक्शन. पावसाळ्यात कान आणि घशातील संसर्ग वाढतात. कानात बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वातावरणात बऱ्याच प्रमाणात बुरशीचे कण असतात. ते हवेतून प्रवास करतात आणि सर्वत्र पसरतात. ओलसर, दमट आणि उबदार हवामान ते बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. त्यातच सतत इयरफोन, ब्लूटूथ, इयरबड्स वापरल्याने कानात ओलसरपणा राहून ओटायटिस एक्स्टर्ना किंवा ओटोमायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे कानात खाज येणे, जळजळ होणे, हात लावल्यास कान दुखणे, कानातून स्त्राव, खाताना कान दुखणे, कान बंद गच्च वाटणे आदी लक्षणे जाणवताच डॉक्टरांकडे तपासणी करून घेणे योग्य ठरते. मंडळी, कानात अनेकदा ओलावा राहतो. पावसाचे किंवा अंघोळ करताना पाणी जाणे, मधुमेह असल्यास बुरशी होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांनाही त्रास जाणवतो. अस्वच्छ इयरबड्स वापरणे, कानात मशीन वापरताना त्याचे पुढचे प्लग स्वच्छ नसतील तर बुरशी होण्याची शक्यता असते. इयरफोनच्या वापरामुळे देखील बुरशी होऊ शकते. यातून कानात इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असे तज्ज्ञ म्हणतात.